नमस्ते, स्वागत आहे सर्वांचं। आज आपण 5 प्रकारे मंगळसूत्र कसं तयार करायचं ते बघूया। तर एका ताईंची मला कमेंट होती की एडी स्टोनचे इयरिंग्सवर मंगळसूत्र कसं तयार करायचं। तर या ठिकाणी मी असे 5 प्रकार तुम्हाला दाखवलेले आहेत। ठीक आहे, सगळ्यात आधी आपण सिंगल एक स्टोन यूज करून पण मंगळसूत्र तयार करू शकतो किंवा 2 स्टोन, त्यानंतर चेन लावून आणि यामध्ये आता ज्या पद्धतीने एडी स्टोनचे इयरिंग्स तयार केले होते त्याच पद्धतीने 3 चेन लावून असे साईडला 2 आणि मध्ये एक थोडी लॉंग चेन लावून आणि त्याला आपण लटकन लावून घेणार आहे। अशा पद्धतीने पण आपल्याला हे मंगळसूत्र तयार करता येतं। ठीक आहे, या ठिकाणी मी अशा प्रकारे 3 चेन लावून घेतलेले आहेत आणि याला आता व्यवस्थित कट करून अशा पद्धतीने लटकन लावून या पद्धतीने पण आपण मंगळसूत्र तयार करू शकतो। इथे मी 28 इंच सिंगल लाईन मंगळसूत्र यूज केलेलं आहे, तुम्ही डबल लाईन पण यूज करू शकतात। पण हे मंगळसूत्र थोडं छोटं म्हणजे 28 इंचमध्येच छान वाटतात। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण लूप तयार करून यामध्ये हे एडीचे स्टोन व्यवस्थित अशा पद्धतीने घालून घेणार आहे। बघा, या पद्धतीने पण आपण हे मंगळसूत्र तयार करू शकतो। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। हे बघा, चौथा प्रकार हा असा आहे। त्यानंतर आता 5वा प्रकार कसा बनवायचा ते बघूया। या ठिकाणी मी 3 स्टोन यूज करणार आहे आणि 20 गेजची वायर इथे मी असा लूप तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर अशा पद्धतीने 3 स्टोन घालून आपल्याला या ठिकाणी मंगळसूत्र तयार करायचं आहे। आपण आपल्या आवडीप्रमाणे याला लटकन 1 किंवा 2 किंवा 3 क्रिस्टल पण लावून घेऊ शकतो। मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आज आपण बघणार आहोत। एडी स्टोनचे इयरिंग्स कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी याआधीच अपलोड केलेला होता, तर तुम्ही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकतात। आणि त्यावर मॅचिंग असे मंगळसूत्र कसे तयार करायचं अशी कमेंट होती। तर या पद्धतीने आपण 4 ते 5 प्रकारचे मंगळसूत्र या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवलेले आहेत। ते तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा। या पद्धतीने दोन्ही साईडला लूप तयार करून घेतलेला आहे आणि असा थोडा गोलाकार देऊन आपल्याला हे मंगळसूत्राला अटॅच करून घ्यायचं आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला खूप सुंदर सुंदर डिझाईन्स एडी स्टोनमध्ये पण आपण तयार करू शकतो। आता इथे मी मंगळसूत्र अटॅच करून घेते आहे। मला या ठिकाणी लटकन लावायचे नाही आहेत, त्यामुळे मी इथे असं फक्त स्टोनच लावून घेतलेले आहेत। त्यानंतर क्रिस्टल अटॅच करून मंगळसूत्र कसं तयार करता येईल हे पण आपण पुढे बघूया। हे बघा, या पद्धतीने दुसऱ्या साईडला पण हे मंगळसूत्र व्यवस्थित असं जम्परिंगच्या सहाय्याने आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ नवीन असेल तर सबस्क्राईब करा। या पद्धतीने आपण यापुढे पण खूप सुंदर सुंदर असे डिझाईन्स बघणार आहोत। हे बघा, सिंपल आणि खूप सुंदर असं हे मंगळसूत्र आपलं बनून तयार आहे। आता याला आपण क्रिस्टल कसे अटॅच करायचे ते बघूया। या पद्धतीने 3ही एडी स्टोनला आपण असे क्रिस्टल अटॅच करू शकतो किंवा तुम्ही असा एक मधल्या स्टोनला पण असा क्रिस्टल अटॅच करून अशा पद्धतीने याचा लूक येईल। ठीक आहे, किंवा आपण या पद्धतीने पण 3 चेनचा यूज करून पण असं मंगळसूत्र तयार करू शकतो। तर या सर्व डिझाईन्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग।